काळ आपलं आहे. ज्ञानी आणि अज्ञानी याच्यात काय फरक आहे काल सांगितलं आहे. दोन, एक ज्ञानी आहे आणि एक अज्ञानी आहे. यामधला महत्त्वाचा फरक म्हणजे एक ज्ञानी आहे आणि एक अज्ञानी आहे. एकाचं घर हे मोक्षरूपी, एक ज्ञानी जो राहतो तो मोक्षरूपी घरात राहतो आणि अज्ञानी जो राहतो तो बंधरूपी घरामध्ये राहतो. म्हणजे काय तर ज्ञानाला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचं हे दृढ बोध आहे, त्यामुळे तो मोक्ष त्याला प्राप्तही आहे आणि त्या प्राप्त मोक्षामध्ये तो जीवनमुक्तीचा आनंद घेत असतो. असं मोक्षरूपी त्याचं घर. आणि ज्ञानाचं हे भेदवादी असल्यामुळे किंवा जीवब्रह्म ऐक्य ज्ञान न झाल्यामुळे तो सत्यत्व बुद्धीने व्यवहार करत असतो, म्हणून तो बंधरूपी घरामध्ये राहत असतो. या दोघांतला पहिला फरक म्हणजे एकाला जीवब्रह्म ऐक्य ज्ञान आहे म्हणून तो मोक्षरूपी घरामध्ये राहतो आणि एकाला ज्ञान नाही म्हणून तो अज्ञानी आहे आणि बंधरूपी घरामध्ये राहतो. पुढे आणखी असंही सांगितलं की ज्ञानाचं जे मोक्षरूपी घर आहे त्या घरावरही एक ध्वज आहे, एक पताका आहे आणि अज्ञानी जो आहे त्याच्या बंधरूपी घरावरती एक ध्वज आहे, एक पताका आहे. ज्ञानाची जी पताका आहे ती वैराग्याची आहे आणि जो अज्ञानी आहे त्याच्या बंधरूपी घरावरती जी ध्वजा आहे ती रागाची नाम आसक्तीची ध्वजा आहे. आणि या ध्वजा, वैराग्याची ध्वजा ज्ञानाच्या मोक्षरूपी घरावर असण्याचं कारण काय तर जी वैराग्याची ध्वजा म्हणजे वैराग्य असेल तर मोक्षरूपी जे घर आहे ते ज्ञानाला प्राप्त आहे. आणि जो अज्ञानी आहे तो अज्ञानी का आहे तर त्याच्या ठिकाणी वैराग्य नाही म्हणून तो बंधामध्ये पडलेला आहे. मग वैराग्यरूपी ध्वजा नसून त्याच्या घरावर जी असणारी ध्वजा आहे ती आसक्तीरूप, मोहरूप, नाम रागरूप अशा प्रकारची ध्वजा आहे. आणि अज्ञानाचा निश्चय असा आहे या व्यवहारादशाविषयी किंवा विषयांविषयी त्याची सत्यत्व बुद्धी असल्यामुळे तो आसक्तीने प्रवृत्त होतो किंवा बलवत्तर वाढून अधिक त्याचा बंध दृढ होतो. परंतु ज्ञानाचं वैराग्य हे नित्य असल्यामुळे मिथ्यात्व दर्शनाने किंवा स्वरूप दर्शनाने झालेलं वैराग्य हे ज्ञानाचं असल्यामुळे ही ध्वजा आणि त्याचा असणारं मोक्षरूपी नित्य घर त्या घरामध्येच हा वास्तव करतो. पुन्हा त्यांचा निश्चय दोन प्रकारचा सांगितला, ज्ञानाचा निश्चय आणि अज्ञानाचा निश्चय. ज्ञानाचा निश्चय हा मिथ्यात्व दर्शनाने किंवा दृढ मिथ्यात्व स्वरूप, विषयाचं स्वरूप, संसाराचं स्वरूप कळल्यामुळे हा दृढ विश्वास किंवा दृढ निश्चयरूप, मिथ्यात्व निश्चयरूप वारा हा ज्ञानाच्या घरावरील असणारी जी वैराग्यरूपी पताका आहे त्या पताकेला नित्य फडफडत ठेवतो. परंतु त्याविरुद्ध जो अज्ञानी आहे त्याच्या घरावरती असणारी आसक्तीरूपी ध्वजा त्याचा या संसाराविषयी असणारा सत्यत्व बुद्धिरूप निश्चय आहे. त्या सत्यत्व निश्चयामुळे ती आसक्तीरूपी ध्वजा त्याची नित्य विहंगम करत असते. म्हणून या दोघांमध्ये हा फरक आहे. एकाचा निश्चय संसाराविषयी दृढ मिथ्यात्व आहे, अज्ञानाचा हा सत्यत्व बुद्धीने आहे. एकाला मोक्ष प्राप्त आहे, एक बंधामध्ये आहे. एकाच्या ठिकाणी वैराग्य आहे, अज्ञानाच्या ठिकाणी आसक्ती आहे. आणि एक अशा प्रकारे या ज्ञानी आणि अज्ञानामध्ये फरक थोडक्यामध्ये सांगितलं. अज्ञानाचा निश्चय विषयाच्या ठिकाणी सत्यत्व काय आहे आणि ज्ञात्या पुरुषाचा मिथ्यात्व काय आहे कोणी सांगावे. ज्ञानी पुरुषाचा विषयाच्या ठिकाणी कोणता निश्चय काय आणि अज्ञानी पुरुषाचा विषयाच्या ठिकाणी सत्यत्वाबद्दल काय नाही सांगता येत. त्याला कारण आहे भ्रमामुळे. कशामुळे? भ्रम अज्ञानामुळे. अज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी भ्रम आहे, विषयातच काय आहे, सुख आहे असा कोणाचा निश्चय आहे? अज्ञानी पुरुषाचा. भ्रमामुळे त्याच्या ठिकाणी सत्यत्व निश्चय असल्यामुळे तुम्ही किती जरी सांगितलं तरीसुद्धा त्या सत्यत्वाचा काय होत नाही.
विश्व जाऊ शकत नाही. बरोबर. कारण भ्रम आहे ना, जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत अज्ञान आहे, तोपर्यंत सत्याचं बुद्धी जाऊ शकत. ज्ञात्या पुरुषाची कोणती बुद्धी गेलेली आहे? का गेली? अज्ञान गेलेले. या सर्व याला कारण कोण आहे? आत्मस्वरूपाचं. एकाच्या ठिकाणी अज्ञान आहे, एकाच्या ठिकाणी काही नाही. मला सत्यात्व बुद्धी जावं असं वाटत असेल तर काय करायला पाहिजे? मग कशामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे? कोणत्याही ज्ञानात का? म्हणून अर्जुनाला असेल भगवंताने कोणता निश्चित ज्ञान सांगितलं? प्रारंभी त्याची अवस्था वेगळी, बद्ध अवस्था होती. कोणती अवस्था? ज्ञानानंतर कोणती अवस्था? मुक्त अवस्था. ज्ञान हे जीवाचा बंध निवृत्त करते, म्हणून त्याचे सामर्थ्य असते. त्यावेळेस तुमचा गीतेचा 4था अध्याय जावा की, त्याच्यामध्ये आहे ना, बंध निवृत्ती करता शेवटी कोणता यज्ञ श्रेष्ठ आहे? श्रेयाद्रव्यजयाज्ञात्मज्ञ ज्ञान परिसमाप्यते. श्रेयाद्रव्यमयाज्ञान ज्ञानात ज्ञान विशिष्टते आणि परिसमाप्यते. 4थ्या अध्यायामध्ये आहे ना, सर्वामध्ये श्रेष्ठ कोणता यज्ञ आहे? ते ज्ञान कोणाच्या जवळ आहे? बरी प्रश्न आहे तर काही इस्टिटांच्या याच्याकडे ज्ञान आहे का? मग ते ज्ञान कोणाकडे आहे? जाऊ द्या. पण ज्ञानाकरता शेवटी तुम्हाला कोणाकडे जावं लागेल? श्रीगुरूकडे. एकच मार्ग आहे. प्रकाश पाहिजे असेल तर सूर्याकडे आहे. जो ज्याचा अधिकारी असतो त्याच्याचकडे गेल्याशिवाय त्याची प्राप्ती होत असते. अज्ञाकडे जरी गेला तरी त्याची प्राप्ती होऊ शकत. म्हणून तर वारकरी शिक्षण संस्थेत यावं लागतं. जाऊ द्या. पुढे आता त्यांना आहे ना, जीव ब्रह्मैक्याचं स्वरूप सांगायचं आहे. त्याच्याकरता वेदांतशास्त्राने 2 वृत्ती ठरवलेल्या आहेत. एक शक्तिवृत्ती आणि एक लक्षणावृत्ती. शक्तिवृत्ती म्हणजे काय? लक्षणावृत्ती म्हणजे काय? पदाच्या अर्थावरून बोध होत असेल तर जी शक्तिवृत्ती, आणि विसंगत बोध असेल, अन्याची अपेक्षा असेल तर कोणती? उदाहरणार्थ गंगायाम घोषणा. पदाच्या अर्थावरून काय अर्थ निघतो? गंगा काय झाड आहे का? गंगा म्हणजे काय? प्रवाह, पाणी. खरं तर प्रवाहापेक्षा पाणी शब्द आहे. गंगा म्हणजे गोड आहे. पाण्याला प्रवाह म्हटलेला आहे. पाणीच नाही तर प्रवाह कुठला? मग गंगा या गोष्टीचा अर्थ काय झाला? गंगेच्या प्रवाहावर गवळ्याचा काय? संगतवर आहे का अर्थ? संगतवर आहे का? पाण्यावर कुठं घर असते का? मग काय करावं लागते? लक्ष. मग प्रवाह शब्द सोडून द्यायचा. कोणता शब्द घ्यायचा? तीर शब्द. गंगेच्या तीरावर ते गवळ्याचा काय? वाडा आहे. म्हणजे एक शक्तिवृत्ती. दुसरी कोणती? शक्तिवृत्तीने अर्थ कोणता निघाला? गंगेच्या प्रवाहावरती काय? अनुभवाला जळत नाही. कशाला जळत नाही? मग काय करायचे? लक्षणाने जीव ब्रह्माचाही अर्थ काय? यांनी निघतो का? शक्तिवृत्तीने. मग कोणत्या वृत्तीने? पुढे सांगू. ते लक्षणित प्रकार आहे. जद लक्षणा, जद लक्षणा, जद जद लक्षणा,
ज्या ज्या लक्षणाने महावाक्याचा आणि नाही का अर्थ कोणता निघतो? जीव किम स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. शक्तिवृत्तीने कोणता निघतो? जीव ईश्वर आहे. जीव ईश्वर नाही, ईश्वर जीव आहे. ईश्वर जीव आहे असं म्हटलं तर जीव ईश्वर आहे म्हटलं ते जीवाला फार आनंद होईल. तो म्हटलं तुला ईश्वर करून टाकलं, आनंदाची गोष्ट आहे. ईश्वराला काय करते ती? कारण तत्पदाचं वाच्य कोण आहे? पहिला ईश्वर आहे. आणि तमपदाचं वाच्य ईश्वर किम स्वरूप आहे. एवढा मोठा ईश्वर तुम्ही काय करून टाकला नाही का? एवढा मोठा नरेंद्र मोदी भारताचा पंतप्रधान, त्याला सरपंच करून टाकला. विसंगत अर्थ आहे काय? मग काय करावं लागत असतं? त्या पदामध्ये दोन शक्ती असते, एक शक्तिवृत्ती आणि शक्तिवृत्तीनं ईश्वर होतं नाही काय? मग लक्षणावृत्ती, मग तत्पदाचं लक्ष कोण आहे? ब्रह्मचैतन्य आहे का नाही? तत्पदाचं त्वमपदाचं मग ऐक्य कोणाचं असते? लक्षवृत्ती. वेदांतशास्त्राला सुद्धा शक्तिवृत्तीने अर्थ निघतो, मान्य नाही. मग काय करावं लागते? लक्ष. परिच्छेद क्रमांक 58 लक्षणेचे प्रकार. तत्वमस्यादी महावाक्यांचा जीव ब्रह्म ऐक्य असा अर्थ आहे. कोणतं वाक्य जीवाला ब्रह्मरूप करते? तर या वाक्यामध्ये अर्थ आहे. म्हणलं कशा पदामध्ये अर्थ असतो? हे पाय, एखाद्याला सांगितलं घट घेऊन ये, तो काय घेऊन येतो? तांबे घेऊन येतो का? मग काय घेऊन येतो? घट. समजते ना? घट म्हणजे तांब्या वेगळा आणि घट वेगळा. त्याने शब्द ऐकले, घट घेऊन ये. बरोबर कोणाला घेऊन येतो? घटालाच का घेऊन येतो? दुसरा काय नाही. त्या घट शब्दामध्ये त्या कंबोमध्ये अर्थाचं ज्ञान करून देण्याची काय शक्ती आहे. आणि तिला शक्ती असं म्हणतात. काय म्हणायचं? शक्तिवृत्ती. घटपात श्रवणाबरोबर कम्मोग्रवादी मान अर्थाचं त्याला ज्ञान होते. आणि बरोबर तो काय घेऊन येतो? म्हणजे घटाचा आणि पदाचा आणि अर्थाचा काहीतरी संबंध असला. बरोबर घट म्हटलं तर घटाचा आणि तो पाणी घेऊन येतो का? मग अर्थाचा आणि पदाचा काय असला पाहिजे? या संबंधाला शक्ती म्हणतात. कशाला? नाही, अर्थाचा संबंध. कोणाचा? पदामध्ये असलेल्या अर्थाचा संबंध. या संबंधाच काय म्हणायचं? जर समजायला कठीण आहे, पुढे समजतं की केवळ शब्दार्थावरून उत्पन्न होणारा वाक्यार्थ जेव्हा अनुभवाशी विरुद्ध असतो तेव्हा वाक्यातील पदांचा अर्थ निराळा करून अनुभवाशी जुळेल असा घ्यावा लागतो. कशाची वेळ अनुभवाला जुळला पाहिजे ना. हो. नदीच्या प्रवाहावर पाण्यावर कुठं घर असते का? मग काय करावं लागते? प्रवाह शब्द त्याला जड लक्षणं म्हणतात. त्याला काय करायचं? टाकायचं. आणि काय करायचं? पीर संबंध घ्यायचा. पुढे तो शब्दाच्या ज्या वृत्तीवरून घेतात त्या वृत्तीस लक्षणा म्हणतात. ज्या वृत्तीवरून घेतला जात असते त्या वृत्तीला काय म्हणायचं? लक्षणा. त्याच्या दोन प्रकार, एक शक्ती आणि लक्षण. पुढे जहत, अजहत, जहद अजहत किंवा भागत्याग अशी 3 प्रकारची लक्षणं आहेत. त्या लक्षणाचे प्रकार केले.
एक जड लक्षणा, अजड लक्षणा, जड अजड लक्षणा. जड लक्षणा म्हणजे काय? त्याच्यातला काही भाग काय करायचा, त्याकडून द्यायचा, त्याला जड लक्षणा असं. जड तुम्हाला काय लागेल? संस्कृतमध्ये धातू आहे ना, संस्कृतमध्ये धातू आहे ना. कोणता धातू आहे? हा ज्या आधी आपल्या सातव्या गाण्यातलं हा ज्या आधी म्हणजे जग में टाकणे. ज्यू शब्दाचे दोन हिल्लक अर्थ दिले ते. एक यज्ञ करणे आणि एक टाकणे, असे ज्यू अर्थाचे दोन धातू गेले भांडार. कोणते दोन अर्थ? एक यज्ञ करणे आणि एक टाकणे. बरं मग हा ज्या हाती एखादा धातू आहे का? ज्या हाती म्हणजे टाकणे. मग काय टाकायचा? प्रवाह टाकायचा. आणि तीर काय करायचं? कोणती लक्षणं? जड लक्षण. जड लक्षण. जड म्हणजे आपण काहीतरी टाकलं, काय केलं म्हणून कोणती लक्षणं पाहिजे? टाकायचं नाही, घ्यायचंच, त्याला अजड लक्षणं. पुढे महावाक्यांचे जीवब्रह्मैक्य हे तात्पर्य आहे. ते वाक्यातील पदांच्या शक्तिवृत्तीने बोधन केले जात नाही. कशाचा? बऱ्याच वेळ होऊन गेलं तुम्हाला. अगदी पहिल्या तरंगापासून तर 6व्या तरंगापर्यंत. आताच महावाक्य ऐकता की ऐकून ऐकून कान किटले होणार. सतत प्रवाह आहे ना तो. काय बऱ्याला वेदांत अंगवळणी पडत असतो. काय काय असं परोक्ष ज्ञान तरी होते का नाही? एवढा तरी फायदा आहे ना. परोक्ष ज्ञानामध्ये मूर्खपणा नाही चाललं. कोणतं ज्ञान असलं पाहिजे? नाही, अपरोक्ष अधिकारी लागतो. काय लागतो? परोक्षाला काही नाही, ऐकायला काय अधिकार. लोक म्हणतात ना एवढा मोठा तुम्ही रात्रंदिवस विचारत आहे, सागर ऐकता, मग तुम्ही मुक्त झाले असाल, काय झाले असाल. आम्ही सांगत असतो बद्धच हवं. मग वेदांत ऐकून फायदा काय? असत्पाद काय काय. आणि परोक्ष ज्ञान नाही तर अपरोक्ष होईल. अगोदर कोणतं ज्ञान व्हावं लागतं आणि नंतर त्याचं रूपांतर. पेरलंच नाही तर बघूया कसं. म्हणून परोक्ष ज्ञानाचे सुद्धा काय उपकार आहे का? ते परोक्ष ज्ञान काय करते? वाममार्गाने जाणाऱ्या माणसाला सरळ मार्गाने आहे का नाही? जाऊ द्या. म्हणून तत्त्वमसी महावाक्य सर्वांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे वेदामध्ये जीवाला ब्रह्मरूपत्व करून देण्याचं शक्ती, सामर्थ्य या महावाक्यामध्ये आहे. आम्ही अवांतर वाचकर पुष्कळ महावाक्य फक्त 4च आहे. तत्त्वमसी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम, अयम आत्मा. 4 वेदामधले 4 वाक्य आहे. या वाक्यामधून जीव राहत नसून किम स्वरूप होतो? ब्रह्मरूप होतो. असं आहे. त्याचा आपला अधिकार पडतो. जर आणखी उत्तम पुरुष असेल तर ऐकता बरोबर त्याला काय होतं? ज्ञान होत आहे. अर्जुनाला काय ऐकल्याबरोबर काय झालं? ऐक, ते उत्तम पुरुष म्हणायचा. लग्नाचा दृष्टांत. गरिबाची मुलगी असते आणि ज्याच्याशी लग्न आहे तो राजकुमार असतो. कोण असतो? भेद आहे का नाही? पण लग्नामध्ये काय होत असते? ती गरिबाची मुलगी राहते, राणी होते. किती वेळात? अरे किती वेळात? पण वेचून होते का? पडदा बाजूला करता म्हणून काय होते? तसं उत्तम पुरुष. कानी पडदा बरोबर काय होतं? ब्रह्मरूप. कोणता?
तरी अवधाने कले आणि मग सर्व सुखाचे. कापुराच्या उजळल्या कापराला पेटवायला फुका मारावं लागते का? लावण्याचा अवकाश घे, राखेला लावता बरोबर. मग एवढा आणखी विमानाचा स्फोट झाला, इतके माणसं जळाली लोखंडामुळे का? मग कशामुळे? टाकी भरली पेट्रोलची कशाची, त्याला अग्नी लागता बरोबर. जाऊ दे आपला. क्षणामध्ये उत्तम अधिकारी असेल तर क्षणामध्ये महावाक्य तुला ब्रह्मरूप करते. काय करते? अधिकारावर अवलंबून आहे. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. मध्यम अधिकारी म्हणजे कोण? नाही सांगता येत. अरे मध्यम अधिकारी म्हणजे गोवऱ्या, फुका मारून मारून एकाएकी भेटते का? फुका मारावं लागते. कापूर उत्तम अधिकारी, गोवऱ्या आणि ताजा शेण पेटत तर नाही, विजून टाकते. लाकडाला काय करायचं? विजून टाकते. जसे कनिष्ठ अधिकारी असतात ना, ते उलट तुम्हालाच मूर्खामध्ये काढतात. आपण तर प्रवृत्त होत नाही, पण क्षण काय करते? त्या अग्नीलाच विजून टाकते. जाऊ दे, आपलं दृष्टांत म्हणून सांगितलं, वाचा. म्हणून लक्षणा करण्याची आवश्यकता आहे. त्यापैकी पहिल्या 2 लक्षणांचा महावाक्याचे तात्पर्य काढण्यात उपयोग होत नाही. तिसऱ्या भागत्याग लक्षणेनेच ते तात्पर्य निघते. भाग लक्षण म्हणजे काही टाकायचं आणि काही घ्यायचं. सगळंच टाकायचं आणि सगळंच घ्यायचं. अजाद लक्षण. बरं का? काही टाकायचं घ्यायचं आणि काही टाकायचं आणि काही ज्यात लक्षणं. उदाहरणार्थ आपल्याला एखादा पेढा खायचा असला, काही टाकायचं असते का? ज्यात लक्षणं कोणती? बरं, आता करा आंबा खायचा असेल, काय करायचं? मग सगळ्यात तोंडात टाकायचा असतो का? मग काय करायचं? साल टाकायचं, आठवडी घेऊन टाकायचं. वरचंही टाकायचं, मधलंही काय करायचं? टाकायचं नाही. मग रस काय करायचं का? त्याला ज्यात लक्षण आणलं टाकायचं आली, घ्यायचं. काही टाकायचं आणि काही घ्यायचं. आपलं एखादा पेरू असतो, त्याच्यावर काही टाकायचं असते का? केळ खायचं असेल तर टरफल काय करावं लागतं? एक माणूस बघा, ते टरफलही खात होता. केळ खायचं असते, टरफल कुठं खायचं असते? म्हटलं बाबा, तुम्हाला माहिती नाही, घरापेक्षा सुद्धा टरफलामध्ये व्हिटॅमिन्स भरपूर असते. एकाला विचार म्हटला, काय आहे? संत्र्याचं टरफल सुद्धा खात होतं बा. कशाचं? त्याला विचार म्हटलं, अरे संत्र्याचं टरफल फेकण्यालायक असते, विकत घेतलं, फुकट घेतलं का? जाऊ द्या. दृष्टांत का झाला? एक मनुष्य आपला शेजारी जेवत होता, त्याला जेवता कडकन लागला. परक्या माणसाने काय केलं? शेजारच्या माणसाने ऐकलं बा. त्यांनी त्याला विचारलं, म्हटलं का तुम्हाला कडकन वाजलं? ना म्हणजे खडा लागला होता. काय लागला होता? म्हणून दापाचा खड्याचा काय झाला? आवाज झाला. त्याने विचारलं, म्हणलं खडा फेकून दिला असेल का? म्हणलं फुकट आला होता, विकत घेतला. दृष्टांत सोडून द्या. काही टाकायचं आणि काही, त्याला कोणती लक्षणं? बा पुढे
शिष्य म्हणतो, महाराज मला प्रथम लक्षणा म्हणजे काय ते सांगा, नंतर जिहदादी लक्षणातील भेद सांगा. हे पहा, अगोदर आम्हाला काय सांगा आणि नंतर काय सांगायचं, भेद सांगायचं. तर काय काय आहे लक्षणं त्याला म्हणत असतात. पदाच्या वृत्तीवरून जो अर्थ निघत नाही त्यावेळेला अनुभवाशी जुळून काय घ्यावं लागतो, असं अशी जी वृत्ती तिला काय म्हणायचं, लक्षण. आपण नाही का गंगायाम घोषा पदातून अर्थ निघतो का, मग पदाचा अर्थ काय करायचा, सारायचा. कोणता अर्थ घ्यायचा, लक्षार्थ. जी वृत्ती असते त्या वृत्तीला काय म्हणायचं, त्या वृत्तीचे दोन प्रकार, लक्षणावृत्ती आणि शक्तिवृत्ती. वाचा. परिच्छेद क्रमांक 59. पदाच्या शक्तिवृत्तीचे वर्णन. श्री गुरु म्हणतात, घटपटादी जी पदे आहेत त्यांच्या ठिकाणी दोन वृत्ती असतात, एक शक्तिवृत्ती आणि दुसरी लक्षणावृत्ती. दोन वृत्ती आहे. जे काही पदं असतात वाक्यामध्ये त्या पदामध्ये दोन अर्थाचं ज्ञान करून देण्याचं काय असते, पण आपल्याला अनुभवाला जुळत ते घ्यायचं असतं. कशाला अनुभवाला जुळत म्हणता आपण लक्षणावृत्तीने महावाक्याचा आहे जीव ब्रह्म ऐक्य करतो. शक्तिवृत्तीने निघत, लक्षणावृत्ती करायला लागत असते. शक्तिवृत्तीने ईश्वर जीव आहे असा अर्थ निघतो. काय प्रत्येक महावाक्यातून तेच आहे का, ईश्वरच काय आहे, जीव आहे. एका वाक्यामध्ये आहे जीव कोण आहे, कोणतं वाक्य आहे, एका वाक्यात आहे बघा, जीव काय आहे, वाक्य आहे ना, प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी तत्व. पुढे अधिक विचारतच आहे. एका वाक्यामध्ये पहिलं वाक्य जीवपद वाच्य आहे आणि दुसरं काय ते अहम ब्रह्मास्मी याच्यामध्ये असं काहीच आहे. अहम म्हणजे जीव बरं का, त्याच्यामध्ये जीव किम स्वरूप आहे, ईश्वर आहे. लक्षणावृत्तीने, कोणत्या वृत्तीने, ज्याला झोप येत नसेल त्याने हे ऐकायला यावं. म्हणजे जाऊ द्या पुढे. लक्षणावृत्ती समजण्यास प्रथम शक्तिवृत्तीचे स्वरूप समजणे अवश्य आहे, म्हणून प्रथम शक्तिवृत्ती सांगतो. हे शब्दशक्तीचे प्रकरण सूक्ष्म आहे, म्हणून एकाग्र चित्ताने ऐक. मग सूक्ष्म आहे तर कशाला सांगत बसता, डोक्याला तर सूक्ष्म आहे म्हणून काय करा, एकाग्रतेने काय करा. पण अर्थ मोठा निघतो ना. काय निघतो, जीवाला काय करून टाकते, ब्रह्म. लग्नसुद्धा तरी काय आहे बघा, साधी क्रिया असते, किती असते. श्रीमंताच्या मुलाशी जर लग्न असेल तर काय करून टाकते, किती क्षणामध्ये. असं आहे ना. त्याच्याकडे जर 10 एकर जमीन असेल, त्या मुलाची मुलीला जर लग्न केलं तर 25 रुपये गुंठा जागा आहे. एका क्षणात सगळ्या शेतीचे काय होते ते. हे कोणाचे उपकार आहे, लग्न आहे. लग्न म्हणजे ऐक्य होणे काय म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये जागा बरं का. कोणत्या धर्मात आहे फक्त, इतर धर्मामध्ये असं नाही. फक्त करारी लग्न असते. काय असते, ख्रिश्चन धर्म वगैरे आहे ना, 5 वर्षाच्या कराराने पती पत्नीचं नातं. 5 वर्ष संपल्यानंतर हा तिचा पती नाही, ती याचा. 5 वर्ष संपले म्हणजे हा आमदारही नाही, खासदार आहे. तसं असं आहे का आपल्या. मग सर्वांमध्ये श्रेष्ठ धर्म कोणता आहे, असं आहे. हिंदू धर्म सर्वात श्रेष्ठ आहे.
त्या लग्नामधला विधीच फार सुंदर असतो. मग त्या लग्नामध्ये देव ब्राह्मण वगैरेच्या साक्षीने लग्न होत असते कोणाच्या. म्हणून त्या लग्नामध्ये अलीकडचा काळ निघाला आता हे विचित्र आहे, सगळी पाश्चिमात्य वृत्ती आहे. मुलगा जरी नाही नुसतं फोटोवरच काय करतात, आम्हाला लग्न जवळ मुलगा येऊ शकत नाही, फोटो ठेवा की काय. आणि कसला राग आहे लग्नात, नुसतं आपलं रजिस्टर लग्न होतं कोणतं, नुसतं सह्या करणे काय करणे, जसं लागते तसं. तुटालाही काय होत नाही, काय वेळ लागत नाही. जाऊ द्या, असं भारतीय संस्कृती आहे का? भारतीय संस्कृतीमध्ये पातिव्रत्यपणा आहे, कोणता पण आहे. आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये काय नाही, पातिव्रत्यपणा आहे असं ना. म्हणजे सुंदर ज्या धर्माला भरतखंडी नरदेह आणि परमभाग्याची संपत्ती. जाऊ द्या, पुढे कोणती वृत्ती चालली होती आपली? शक्तिवृत्ती. शक्तिवृत्तीने म्हणजे घटपद उच्चारल्यानंतर बरोबर तो एक कंबोक्रीवादी भांडं घेऊन येत असतो. फक्त काय ऐकले त्याने, फक्त शब्दच ऐकले की नाही, बरोबर भांडं घेऊन त्या अर्थी त्याला अर्थाचं ज्ञान झालं असलं. विना अर्थाचं ज्ञान झालं जर नसतं तर तो भांडं आणू शकला. ज्या अर्थी भांडं घेऊन येतो त्या अर्थी त्या पदामध्ये अर्थाचं ज्ञान करून देण्याचं काय, आणि त्या अर्थाचं ज्ञान करून देण्याचा जो अर्थाचा पदाचा संबंध असतो त्या संबंधाला काय म्हणायचं, तर कोणती शक्ती लक्षणं नाहीत. पुढे घटपद श्रवणानंतर सर्वत्र ठिकाणी नियमाने कबुग्री वादिमान अर्थाचा बोध होतो. यावरून घटपदाचा आणि घटरूप अर्थाचा काहीतरी संबंध आहे असे निश्चित होते. ज्या अर्थी तुम्हाला घटशब्द श्रवण केल्यानंतर कबुग्री वादिमान अर्थाचा अर्थ होतो, त्या अर्थी पदाचा आणि अर्थाचा काहीतरी संबंध असला पाहिजे. त्या संबंधाला शक्ती असं म्हणत असतात. म्हणून तर व्यवहार चालतात, नाहीतर काय झाले नसते. व्यवहार त्या पदाचा अर्थ असतो म्हणून, नाहीतर एक ज्ञान नसे. विसंगत व्यवहार काय नाही का. भात वाढ म्हटलं तर कढीच घेऊन आला आपला. अरे भात शब्द उच्चारल्यानंतर तर म्हटलं मला कढीच्या अर्थाचा बोध झाला. म्हणजे अर्थी भात शब्द उच्चारल्यानंतर भातच घेऊन येत असो, त्या अर्थी त्या भात या पदामध्ये पद आहे ना, त्या अर्थाचं ज्ञान करून देण्याचं काय आहे. अग्नीमध्ये पुढे देवा त्या संबंधासच शक्तिवृत्ती म्हणतात. नैयायिकांचे मतात घटपद श्रवणाने श्रोत्यांस कंबुग्रीवादिमान अर्थाचे ज्ञान व्हावे अशी ईश्वराची इच्छा आहे. दोनमधला फरक. आता कोणाचं मत, तो म्हणतो घटपद श्रवण केलं काय व्हावं, तर त्याला घटपदाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वराची काय इच्छा आहे. ज्ञान कोणाला व्हायचं याला, इच्छा कोणाची आहे, ईश्वराची. अशी ईश्वराची इच्छा याच्या ठिकाणी कशा, ईश्वराची इच्छा कोणाच्या ठिकाणी आहे, याच्या ठिकाणी कशाला येते. पुढे खंडन करायचं. ती ईश्वरी इच्छाच शब्दाची शक्ती आहे, पण सिद्धांत मतात तसे मानित नाही. सिद्धांत मतामध्ये पदाचा आणि अर्थाचा संबंध त्याला शक्ती नाही. नाही एखाद्या मतामध्ये ईश्वराची इच्छा याचा संबंध आहे. ईश्वराची इच्छा पदाची शक्ती होऊ शकत. पुढे घटपद श्रवण करत्यास कलशरूप अर्थाचे ज्ञान करून देण्याचे जे घटपदात सामर्थ्य आहे तीच पदाच्या ठिकाणी शक्ती आहे. म्हणजे पदामध्ये काहीतरी सामर्थ्य असलं, पदामध्ये शब्द एखाद्या मान्यवर मनुष्य आहे का कोण मनुष्य आहे, आणि
आपण त्याला जर टोचून बोललो तर त्याच्या डोळ्यातून काय येतं? नाही का. एखाद्या आपल्याला सांगलं, म्हणलं काय कीर्तन केलं, मूर्खासारखी बडबड केली तुम्ही. त्याच्यामुळे त्याला काय होतं, प्रत्येकात शक्ती आहे ना, नाही का. मान्यवर मनुष्याने टोचून बोललो आपण तर त्याच्या डोळ्यात काय येते? पाणी येत असे. कशामुळे आलं? शब्द श्रवणामुळे झाला का नाही? पुढे याचप्रमाणे सर्व पदांच्या ठिकाणी आपापल्या अर्थाचे ज्ञान करून देण्याची शक्ती आहे. प्रत्येक पदामध्ये आपापल्या पदार्थ ज्ञान करून देण्याची शक्ती आहे. शक्तीसच सामर्थ्य, बल, जोर असेही म्हणतात. त्या शक्तीला सामर्थ्य, पुढे बल, बल काय असेल ते. जसे अग्नीच्या ठिकाणी दाह करण्याचे, जलाच्या ठिकाणी ओले करण्याचे, तसेच सर्व पदार्थांमध्ये आपापले कार्य करण्याचे जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यासच वेदांत मतात शक्ती म्हणतात. बाबा, उदाहरणार्थ अग्नीमध्ये कोणती शक्ती आहे? दाहक शक्ती आहे. शक्तीशिवाय काळामध्ये अग्नी कधी थंड झाला आहे का? नाही का. थंड समजलं दवा काय होतं? अरे तापलेला असला तर काय होतं? थंड होतो ना. मग अग्नी कधी थंड झालेला आहे का? म्हणजे अग्नीच्या ठिकाणी कोणती शक्ती आहे? दाहक शक्ती आहे. कुठून आले? त्याचं काय ते कधी अग्नीमध्ये थंडपणा, शीतलपणा शक्य नाही. ब्रह्मदेव सुद्धा करू शकत नाही, माया सुद्धा काय करू शकत. त्याच्यामध्ये बदल करण्याची शक्ती ना ब्रह्मदेवात नाही, कशातही नाही. त्याचा एका पोरानं सांगितलं, म्हटलं महाराज आहे की? असं काय म्हणता? म्हटलं शक्यच नाही. नाही म्हटलं आहे की. म्हटलं कुठून तो नवीन आणि सिद्धांत आणला. म्हटलं त्या अग्नीमध्ये सुद्धा दाह करण्याची काही नाही, शक्ती नाही. अरे म्हटलं आहे की. मग ते आलं का लक्षामध्ये? नाही, मंत्रामध्ये आहे. कशात आहे? तर मंत्र असेल तर तो अग्नी दाह करू शकत. पुढे येते तुम्हाला, पुढे येते म्हटलं. तर मणी जर ठेवला तर दाहक शक्ती काढून येतात. किंवा पतिव्रतेमध्ये सामर्थ्य असते का, ते सुद्धा त्याच्यातली शक्ती तिच्या सामर्थ्याने कार्य करू शकत. याचं तुम्हाला कोणतरी बाई आणि तिचं लहान मूल, आणि ती बाई आपल्या यजमानाची सेवा करत होती बाई, आणि तिचं लहान मूल ते खेळत होतं. आणि खाली आकटी होती, त्याच्यामध्ये पेटलेली आकटी होती. कशाची? बरं, बाई सेवा करून राहिलेली आहे. मूल खेळता खेळता ओसरीवरून कुठे पडणार होतं आकटी. बाई काय करून राहिली? आता जाऊन मुलाला उचलून आणलं पाहिजे. पण पतिव्रत आहे, काय आहे? सेवा सोडून ती जाऊ शकत. मूल कोणाच्या नादात आहे ना, पडण्याच्या नादात. कुठे पडणार? त्या आलं का लक्षामध्ये? ते मूल कुठं पडलं? पण त्या अग्नीला सुद्धा त्याला जाळण्याची शक्ती संपली बा. तिने एका नजरेने पाहिला काय व्हायला. त्याचा परिणाम असा, तो अग्नी त्या मुलाला काय करू शकला नाही, जाळू शकला नाही. हे कोणाचं सामर्थ्य आहे? हे सगळे सामर्थ्य लावायचे. बऱ्याचशा पुराणात तरी काय वीजसुद्धा बरं का भक्ताला बाधा करू शकत. भक्तीमध्ये काय असं आहे का? मीराबाईला सुद्धा काय पाजलं होतं? मग मीराबाई मेली का? मग ते का सामान्य बाई होती का? आहे का? कारण शक्ती आहे.
प्रल्हादाला सुद्धा वाटेल तसे प्रयत्न केले तरी सुद्धा कोणीच त्याला मारू शकलं मी. कोणाच शक्ती आहे भक्ती विपरीत करू शकते, काय करू शकते. पुढे परिच्छेद क्रमांक 60 शक्तीविषयी नैयायिकांचे मत व त्यांचे खंडन. कोणाचं? प्रत्येक पदार्थामध्ये शक्ती असते. अग्नीमध्ये दाहक शक्ती, पाण्यात बोल करण्याची काय, एकेकामध्ये एकेकाचे काय. मिठामध्ये कोणती शक्ती आहे आणि साखरेमध्ये रूपलोकांची कशी आहे, शक्ती कशी आहे. पुढे परिच्छेद क्रमांक 60 शक्तीविषयी नैयायिकांचे मत व त्यांचे खंडन. त्याचं मत आणि त्याचं खंडन. नैयायिक म्हणतो घटपद उच्चारल्यानंतर कंबक्रियामध्ये मनाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वराची काय पदाचा आणि अर्थाचा संबंध मानत त्याचं आपल्याला खंडन करायचं आहे. वाचा. शिष्य म्हणतो, महाराज, नैयायिकांनी ईश्वराची इच्छा जी शक्ती मानली आहे तशी शक्ती मानणे मला योग्य वाटते. कारण आपण म्हणता त्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी अग्निस्वरूपाहून भिन्न दाहक शक्ती म्हणून काही निराळा पदार्थ दिसत नाही. ते म्हणते बा नैयायिकाचंच मत काय वाटतं. मी म्हणता त्या पदाच्या ठिकाणी काय आहे, शक्ती आहे. मात्र ती दिसली पाहिजे ना. अग्नीच्या ठिकाणची दाहक शक्ती दिसत असते का हात लागल्यानंतर कळते, अगोदर दिसते कधी, मग वेगळी कशी मानतात. जर दिसली असती तर काय मानली असली, पण काय होत नाही, मग दिसत नाही. म्हणून अग्नीहून अग्नीची दाहक शक्ती तत्स्वरूप नसून कसे आहे, वेगळे. पुढे सलग मत आहे, खंडन आहे. खंडन आहे म्हटलंय. शिष्य सांगतो की वेगळी शक्ती मानता येत नाही. संलग्न वस्तूचा वडणी दाह करतो असे प्रत्यक्ष दिसत असता वडणीच्या ठिकाणी अप्रसिद्ध दाहक शक्ती मानून तिच्या ठिकाणी दाह करण्याची कारणता मानण्याचा द्राविडी प्राणायाम कशाला. कशाला वेगळी शिक्षा मिळणार. तत्स्वरूपच काय करा नाही करा. बस आपला असा असं जेवायचं, आपला असा जेवतो आणि ते असा जेवायला साऱ्या अंगावर काय होते. आणि ते जेवायच्या वेळेला घासा भाताचा घास नाही, कढीचा घास घेतला होता. ती कढी अगोदर अशी होती आणि असं केल्यानंतर अरे जेवणाचं ज्ञान असावं लागतं ना. परणाच्या पोळीचं जेवण असते. एखाद्या श्रीमंताच्याकडे जेवणाचं ज्ञान नसेल तर श्रीमंताच्याकडचं आहे. मग आता श्रीमंताच्या घरी पूर्णाच्या पोळीचं ज्ञान असेल तर ती पोळी काय गुळणी बरोबर खात असते का, कशाबरोबर, दूधही कमीच आहे. तुपाचं द्रोणभर काय असते ते काय नुसतं वाढू का नको वाढू. आणि मग पूर्णाची पोळी खायची, तुकडा घ्यायचा. काय तो तुकडा तुपामध्ये काय होता, थोडा का अर्धा का पूर्ण, आणि खायच्या वेळेला असा नाही खायचा, तो झटका द्यायचा. नाही तर अंगावर पडेल सगळं. जाऊ द्या, दृष्टांत आपला संपला की. जेव्हा अग्नीच्या ठिकाणी वेगळी शक्ती मानता येत का, ती दिसत नाही म्हणून तो कोणाचं मत मान्य करतो नाही आहे का. पुढे याकरिता पदापासून अर्थबोध व्हावा अशा ईश्वर इच्छेलाच शक्ती मानणे बरे. मग तोच आपलं मत सांगतो. पदापासून आपल्याला घटक कंबुग्रीवादिमान अर्थाचं ज्ञान व्हावं असं ईश्वराची काय आहे मान्यता आहे.
एक ईश्वर काय करावा लागतो. वेदांत शास्त्रामध्ये तुम्हाला कल्पना नाही, काही काही अंशामध्ये मत घेतलेलं आहे का. आता हे प्रत्येकाने आपापल्या याच्यामध्ये जसायचं असं ईश्वराचं मत आहे बा. काय कोणाचं आहे काय. कारण त्यांना देणारा कोण आहे, चंद्राला प्रकाश करणारा देणारा कोण आहे. देणारा एक काय केलं पाहिजे, नाहीतर काय होईल. देणारा जर मानला नाही तर संगती लागू शकत. आता आपलं शरीर आहे, कोणीतरी देणारा काय केला पाहिजे, मानलाच पाहिजे. आपल्या प्रयत्नाने आपल्याला शरीर मिळालं की देणाराचे उपकार आहे. दाता काय केलं पाहिजे, मानलाच पाहिजे. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये ईश्वर काय केला, तो ईश्वर कसा मानायचा तो प्रश्न द्या सोडून. नाही एक वेगळा मानतात, सांख्य मानतच नाही. बाईलाच किंमत देतो. प्रकृती आहे ना, सांख्याची काय, ईश्वर कुठं मानतो आहे काय. ते बाईने ब्रह्मचारीच राहिले. जाऊ दे, नाही समजत मला. ते आपला पुरुषाला आपला पती समजा. सांख्याचं तत्वज्ञान आहे, वेगळे वेगळे आहे. पुरुषां प्रकृतींच्या विद्यनादी भाव विकारांच गुणांच विद्ये कार्य कारण कर्तृत्व हेतु प्रकृती उच्यते पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे. सुंदर तत्वज्ञान आहे. तुझ्या गीतेच्या 13व्यामध्ये हा विषय सांगितलेला आहे. तात्पर्य कशा करता सांगितलं, पण त्याचं दिसत नाही त्या अर्थी शक्ती तुम्हाला वेगळे मानता येत पुढे. श्री गुरु म्हणतात, शंका दिसण्यात अगदी सरळ आहे, परंतु ईश्वर इच्छा शक्ती मानणे युक्तियुक्त नाही. मग त्याचं मत आहे नाही का, त्याच्यात असलेली शक्ती काही दिसत नाही. मग काय करायचं, शक्तीशिवाय कार्य होऊ शकत. मग ईश्वराची काय आहे, इच्छा आहे. ईश्वराच्या इच्छेला असलेलं काय म्हणतात, पुढे त्याचं काय करायचं आहे, खंडन करायचं. वाचा. मणिमंत्र औषधी यांचा अग्नीशी संयोग झाला असता अग्नीपासून दाह होत नाही असा अनुभव आहे. ते मणिमंत्राधिक प्रतिबंध असताही प्रतिबंधक मण्यांचा प्रतिबंध दूर करणारा उत्तेजक मणी अग्नीजवळ ठेविला असता अग्निसंयुक्त पदार्थाचा दाह होतो. बरं, आता हे चाललेलं आहे बघा. शक्ती त्याच्याहून भिन्न नाही हे दाखवण्याकरता चाललेलं आहे. तर शक्ती त्याच्याहून काय आहे, उदाहरणार्थ अग्नी आहे. अग्नीच्या ठिकाणी दाहकता काय आहे, शक्ती आहे बरं का. असा मणी जर ठेवला, काय ठेवला, आणि तो मणी काय करतो, तुम्ही जर दोरा घेतला आणि अग्नीला जरी लावला तर जाळू शकत नाही. मग का जाळू शकत नाही, मनाने त्याची शक्ती काय केलेली आहे, प्रतिबंध केलेला आहे. काय केलेलं आहे, प्रतिबंध केलेला आहे. म्हणून तो काय करू शकत नाही, अग्नी जाळ. आता त्याला उत्तेजक मणी ठेवला, कोणता, तो उत्तेजक होतं, लगेच पुन्हा जाळण्याचं काय करतो. आता त्या उत्तेजक मणीने काय केला, प्रतिबंध काय केला, दूर केला. प्रतिबंधक दूर होता बरोबर अग्नी जाळण्याचं काय केलं. यावरून काय सांगावं लागते, अग्नीच्या ठिकाणी एक वेगळी शक्ती काय केली पाहिजे, मानलीच पाहिजे. पुढे आता असा विचार कर की शक्ती वाचून केवळ अग्नीच दाहकतेचा हेतू असता तर प्रतिबंधक असताही अग्नीने दाह केलाच पाहिजे. जरी मनी ठेवला, जर तुझ्या ठिकाणी आणखी नाही का अग्नीच्या ठिकाणी अग्नीचं स्वरूप, दाहक अग्नीचं स्वरूपच असतं. मनी ठेवा की काही ठेवा, अग्नीने दाह केलाच पाहिजे. साखर कुठे का तरी कशी लागणार ती, कोणत्याही पदार्थात मिळाली तरी काय लागणार, कारण गोडी आहे तिचं काय, तसं अग्नीचं
दाहकचा एक आहे, मनी ठेवा का पुढे. कारण दाहकतेचा हेतू तुझ्या म्हणण्याप्रमाणे केवळ वन्नीच असून प्रतिबंधक असताना वन्नीही असतोच, मग तो दाह का करीत नाही? नाही का प्रश्न उत्पन्न झाला, काय करीत नाही? दाहकता का करत नाही? मनी असतो ना तो, मग दाहकता का उत्पन्न करीत नाही? नाही आलं करायचं, पुन्हा वाचा. कारण दाहकतेचा हेतू तुझ्या म्हणण्याप्रमाणे केवळ वन्नीच असून प्रतिबंधक असताना वन्नीही असतोच, मग तो दाह का करीत नाही, असं श्री गुरु विचारतात शिष्याला. मी पुन्हा वाचतो ते. माझ्या ध्यानात येत नाही. आता असा विचार कर की शक्ती वाचून केवळ अग्नीच दाहकतेचा हेतू असता तर प्रतिबंधक असताही अग्नीने दाह केलाच पाहिजे. हे पहा, अग्नीच्या ठिकाणी आलं लक्षामध्ये, अग्नीच्या ठिकाणी शक्ती, शक्तीशिवाय अग्नी असता तर दाहकतेचा काय झाला नसता, हेतू झाला. काय म्हणजे तुला काय करावं लागेल, अग्नीच्या ठिकाणी दाहक शक्ती काय केली पाहिजे, मानावीच लागेल. कोणाच्या ठिकाणी अग्नी वेगळा आणि अग्नीवर असणारी दाहकता शक्ती, पण ती दाहकता शक्ती काय केली पाहिजे, मानलीच पाहिजे. पुढे कारण दाहकतेचा हेतू तुझ्या म्हणण्याप्रमाणे केवळ वन्नीच असून प्रतिबंधक असताना वन्नी सुद्धा असतोच, मग तो दाह का करीत नाही? बरोबर. जर काय करे, जर दाहकता नाही का त्याच्यावर दाहकता आहे ना, ते दाहकता का करीत नाही? अग्नीच्या ठिकाणी दाहक शक्ती आहे ना, हो, मग ते मनी ठेवला असताना दाहकता का करीत नाही? तर त्या मन्याने ती शक्ती काय केली, म्हणून ती दाहक करू शकत. पुढे मग तो दाह का करीत नाही? प्रतिबंधकाने प्रतिबंध कोणाचा केला? याचे उत्तर एकच की वन्नीचे ठिकाणी असणाऱ्या दाहकतारूप शक्तीचाच प्रतिबंध केला. कशाचा केला मग त्याने? अग्नीच्या ठिकाणी असणारी दाहकता शक्तीचा तिला काय केला, मन्याने प्रतिबंध केला. म्हणून दोरा जाऊ शकत नाही. नाही. पहिलेच सांगितलं तर मला याचं सूक्ष्म प्रकरण आहे. कोणतं? बरं का, तेव्हा ऐकणाऱ्या माणसाला केव्हा सुटते आणि केव्हा नाही. पण आपल्या पुढच्या याला बरं आहे. संपलं काय पुन्हा? भरपूर आहे. अर्धा परिचय द्या, अर्धा परिचय द्या. अर्धा परिचय आधी पुन्हा विचार करू. इथे सांगू दुसऱ्या वर्षीची वारी उद्या. काय म्हटलं? वारी उद्या. वारी बरं बरं, वाद संपवून टाकायचा. तिकडून आल्यावर समजा थोडं कठीण आहे समजायला, पुन्हा घेऊ आपण. तुमची वारी आहे ना, काही हरकत नाही. आहे की भाद्रपद महिना आहे, पुन्हा अश्विन आहे की आटोक्यात आहे आपला, काही काळजी करण्यात. पुन्हा सांगू की तुम्हाला हे काय की पटत नाही, त्याच्यात गोष्ट नाही, राम नाही, कृष्ण नाही, हरी नाही. इथंच थांबा.